हे सगळे आहेत ते हे सगळं आंदोलन जे चाललेलं आहे ते उदानी जे आहेत त्यांच्यावरती काही केसेस आहेत आणि त्यांनाही जमीन देण्यासाठी आपलं हे चाललं अशा प्रकारचा आरोप हा दिवेलकरांकडून करण्यात आला. बिवळकरांकडून काल आरोप झाले. आज 2 महिने आम्ही सातत्याने त्यांच्यावर आरोप करतोय. त्यांनी काल जी काही प्रेस घेतली त्यामध्ये त्यांनी जे काही त्यांचं अजूनही स्पष्टीकरण व्हायला पाहिजे होतं ते स्पष्टीकरण आलं नाही. त्यांनी काही लोकांना टार्गेट केलं गेलं. त्यामध्ये माझं स्वतःचं नाव आहे, आमदार रोहित पवार साहेबांचं नाव आहे. त्यामध्ये आम्ही जे महाराष्ट्र शासनाला 12,000 पानांचा पुरावा दिलेला आहे त्यावर ते चकार शब्द बोलले नाहीत. त्या उलट त्यांनी आमच्या पार्टीच्या लोकांसोबतचे असलेले फोटो, आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे असलेले फोटो प्रेसला, माध्यमांना दिले. तर एखादी स्त्री जेव्हा आपण बोलून अनेक आमिष दाखवून जेव्हा आपल्याला आपल्या बरोबरीने येत नाही किंवा आपल्या विचाराने वळत नाही तेव्हा आपण बघाल कायमच अशा नीच प्रवृत्तीची लोक तिचं चारित्र्य हनन करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. पण मी सुद्धा, माझ्यावर सुद्धा एक विचारांचा पगडा आहे आणि आम्ही सुद्धा लढणारे लोक आहोत, लढत राहणार. अशा लोकांना आम्ही भीक घालणार नाहीत. त्यांनी असे काही फोटोज दिले की त्याच्यामध्ये शरद पवारांना तुम्ही असाल, उदानी असतील ते भेटलेले आहेत आणि त्यांनी ते प्रेझेंट केलं की सर्व एका साईडला हे शरद पवारांना भेटला आणि दुसऱ्या साईडला रोहित पवार हे आंदोलन करतात. आदरणीय पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना कोणीही भेटू शकतं. त्यांना रोज हजारो लोक भेटतात आणि त्यांचे फोटो काढतात. तर कुठल्याही संदर्भामध्ये कुठलाही फोटो जोडण्याचा काही संबंध नाही. आदरणीय पवारसाहेब एका प्रायव्हेट लँडवर स्वतःच्या लँडवर गेले होते आणि ते 2020ला गेले होते. तेव्हाचे ते फोटो होते. त्यामध्ये बिवळकरांच्या जागेचा कुठलाही संबंध नाही. कुठलाही संबंध कुठेही जोडून जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या नेत्यांचं किंवा आमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी कायदेशीर कारवाई करणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.